गोलंदाजाचं नाव रुपेश नाईक. आदिवासी रायगड प्रीमियर लीग ज्या संघाने फटकावला त्या संघाचा प्रतिनिधित्व रुपेश याच्याकडे होता. आणि खरोखर मित्रहो सुंदर कामगिरी केली होती रुपेश याने रायगड प्रीमियर लीग मध्ये. स्ट्राइक हँडला योगेश, नॉन स्ट्राइक हँडला विकास. गाडी घेऊन जाणाऱ्याने मारुती मंदिर येथे रस्ता ब्लॉक आहे तर त्या रस्त्याने जाऊ नये. चालत जाणाऱ्याने सुद्धा पहिला चेंडू स्क्वेअर. विवेक 11 ताडवळे संघ अवांतर धावेने आपलं खातं खोलतोय. रुपेश आपण करूया मारो. पुन्हा एकदा पंचांचा इशारा होतोय. स्क्वेअर चेंडू वाईट चेंडू अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. धावसंख्या होतो 2. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू हॅट्रिक पूर्ण करतोय रुपेश. आजच्या दिवसातील हा तिसरा गोलंदाज आहे ज्याने स्क्वेअर चेंडूंची हॅट्रिक पूर्ण केले. तिसरा गोलंदाज विशाल नाईक चिंचवली. विशाल नाईक चिंचवली. आपल्याला सुभाष हिलम सर बोलवत आहेत. आपण आजूबाजूला कुठे असाल तर यायचं आहे. तसेच संतोष वाघमारे सर आपण आजूबाजूला कुठे असाल तर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे. समालोचनासाठी आपण यायचं आहे. मी आहेच. तुम्ही आले तर बरं होईल कारण शेवटचा सामना आहे. आम्ही आपलं चार्जर येथे पाहिलंय. वाईट चेंडू अवांतर धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ. रुपेश आपण सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी खेळतोय. गोलंदाज कोणत्या पद्धतीने करायचे आहे. एक अनुभवी खेळाडू आहेस तू सुद्धा. पुन्हा एकदा रुपेश. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार. 4 धावांसाठी धावसंख्येत 4 ने भर धावसंख्या होतोय 8. तसेच वाघमारे सरांचं इथे आगमन होतोय. सुंदर सुंदर गोलंदाजी. कमबॅक करावा लागेल अन्यथा बामण सुरेश संघ नक्कीच अडचणीत सापडेल. चला स्वयंसेवक पाण्याची सोय करायची आहे ग्राउंड मध्ये.
सुंदर ब्लॉकला टाकलेला चेंडू कार्पेटचा साइन खेळून काढतो योगेश. धावून पडून मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. एक या धावेने धावसंख्या वाढतोय. धावसंख्या होतोय 9. अजूनही पहिल्या शतकातील शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. हो, मोठा फटका मारण्याच्या नादात बीट होतोय विकास. शतक पूर्ण. पहिल्या षटका समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतोय बिनबाद 9. तर यापुढे समालोचन करते आमचे साथी कॉमेंटेटर श्री संतोष वाघमारे सर. राजेंद्र युवा गोलंदाज आहे, परंतु मित्र हो भरपूर अनुभव आहे या गोलंदाजाकडे. युवा गोलंदाज आहे, परंतु अतिशय सुंदर रीते गोलंदाजी करतो. आपल्याला पाहायला मिळेल आजचा क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर सजवताना दिसतोय आपल्याला रुपेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, पंचांचा इशारा, लो चेंडू, हवाई फायर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जातो. आया खणखणीत योगेश फलंदाज. पुन्हा एकदा राजेंद्र. हवेचा चेंडू, चेंडू नॉमॅस लँड मध्ये पडतोय. धावून पळून एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय योगेश. हा फलंदाज धावचित बाद होतोय. तर यापुढील समालोचन करते आपले साथी कमेंटेटर संतोष वाघमारे सर. केतन. दरम्यान जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात येतोय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषे बाहेर. दणदणीत षटकार. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात केतनची बॅट चालली आहे. गोलंदाज पळतोय, पंचांना पार करतोय. इथे मात्र जोरदार अपेल. फलंदाज ॲब्सोल्युटली गॉन. दोन बाद 23 अशी धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण. मी पुन्हा एकदा संध्याकाळच्या वेळेस आलेल्या आदिवासी 11 स्टार्स सर्व प्रेक्षकांचं आदिवासी 11 स्टार्स असोसिएशन अलिबाग मुरुड प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या दिवसातील शेवटचा सामना या ठिकाणी सुरू आहे
आणि या शेवटच्या सामन्यामध्ये दुसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या आहे 2 गडी बाद 23 धावा. आता समोरून कक्षामध्ये माझ्यावर जोडले जात आहेत रियांशी फाउंडेशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय भगवान नाईक सर. संघाचा आधारस्तंभ रमेश या ठिकाणी हो हो जबरदस्त चेंडू अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कुठला स्पर्श नाही. या चेंडू स्टंप सोडून विसरतोय विकेट किपरच्या असताना. धावसंख्या 23 वर स्थिरावली आहे. रमेश पहिला चेंडूवर बीट होतोय. गोलंदाज राजेंद्र पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ककडे येतोय. तेच तरुण तडफदार गोलंदाज पॅव्हलियन एंड कडून ओव्हर द विकेटचा मारा फलंदाज रमेश साठी करतोय. आखो टाप्याचा चेंडू या ठिकाणी खेळण्यामध्ये यश आलं. नॉमॅन्स लँडमध्ये चेंडू फेकला गेलाय अर्थात खेळला गेलाय. रमेशने एक धाव काढून आपलं खातं उघडलंय. संघाच्या खात्यामध्ये एका धावेची भर घातली आहे. धाव संख्या 24. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी असताना धाव संख्या झाली आहे 24. 4 षटकांच्या या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडूचा खेळ येणं बाकी. धाव संख्या 24. जबरदस्त धाव संख्या या ठिकाणी झालेली आपण पाहतोय. आपल्या लाईनअप मध्ये काहीसा बिघाड या ठिकाणी जाणवलाय. ओहो जबरदस्त चेंडू फेक फलंदाज ॲब्सोल्युटली गॉन बॅक टू द पॅव्हलियन. अक्षय येतोय आपला पहिला षटक. संघाचा तिसरा आणि महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी आणि स्ट्राईक वर फलंदाज रमेश. एका धावावर खेळतो रमेश. एका जण खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा कुठलाही स्पर्श नाहीये. चेंडू दुरून खेळण्याचा प्रयत्न केला रमेशने. चेंडूवर न येता चेंडूचा अंदाज न बांधता आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकलाय. चेंडू डॉट जातोय. चेंडू जातोय विकेट किपर दस्तान्यामध्ये. निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय अक्षय आपल्या गोलंदाजीची. थोडं वचक बसवण्याचा प्रयत्न अक्षयचा नक्कीच असेल तिसऱ्या षटकामध्ये. मागच्या काही षटकामध्ये पाहिलं की भरपूर धावा या पिचवर होत आहेत. वाऱ्याची दिशा थोडी अनुकूल नक्कीच आहे पूर्व दिशेला. जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात गगनचुंबी हवाई फायर. इथे जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रामध्ये लगम क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग केली गेली आहे. मात्र 2 धावांपासून रोखू शकत नाहीयेत फलंदाजाला. 2 धावा काढून रमेश पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या फलंदाजी मार्कवर. गोलंदाज अक्षय आपल्या गोलंदाजी मार्ककडे येतोय. मोठी चुरस असेल आजच्या दिवसातील या शेवटच्या सामन्याकडे. अवघ्या क्रिकेट जगताच्या नजरा यावेळेस या सामन्याकडे लागून राहिलेल्या आहेत. अतिशय महत्वपूर्ण सामना.
जबरदस्त फटका पाहायला मिळतोय मात्र ओ माय गॉड मिड विकेट क्षेत्रामध्ये सोपा झेल रमेशचा सोडला गेला आहे आणि इथे मात्र धाव होईल. चेंडू सीमेकडे जातोय. पाया काय होतोय. चेंडू जातोय सीमा पार. 4 रन. संख्येने 6ची उसळी घेतले. रमेशची बॅट आज हरेश्वर मैदानावर जबरदस्त चमकते आहे. रमेश ऑन द फायर. बॅटच्या बाहेर जी कडा घेतली होती मात्र या ठिकाणी रमेश सेफ झोन मध्ये. दोन्ही बाजूला खेळण्याचा मनसुबा रमेशचा नक्कीच आहे. टप्प्यात चेंडू येताच रमेश कुठली हाराखिरी करत नाहीये. चेंडू पाठवतोय एकतर चौकार किंवा एकतर षटकार.
अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 44. 2 चेंडू मध्ये 6 धावा झाला तर 50 होईल सर. आज रमेशची बॅट या ठिकाणी तळपते. ओहो, आणि फलंदाज रमेश एस गॉन. काय ते शेवटच्या चेंडूचा खेळ येणं बाकी. धावसंख्या 44 वर स्थिर राहिली आहे. लास्ट टू गो फ्रॉम दिस ओव्हर. काय 38 होत्या. 38 3 ओव्हरला. थोड्या वेळ 5 धावा झाल्या होत्या त्या 22च्या. धावसंख्या 44 आहे. 44 स्थिरावली आहे. शेवटच्या षटकात शेवटच्या चेंडूवर सॉरी जर षटकार आला तर धावसंख्या 50 होणार आहे. एक मानसिक दबाव या धावसंख्या निर्माण होऊ शकतो. पाहूया 50 होतात का. आणि अशा प्रकारे धावसंख्या फक्त 44 वर स्थिरावली आहे. मात्र तरी 4 षटकामध्ये या धावा जास्त आहेत. चला पटकन शेतच लावलं पटकन पटापट. हॅलो. तसेच सर्व विनर जे संघ झालेले आहेत त्यांना विनंती असेल जर आपला लॉट्स आहे ते लॉट्स प्रमाणेच सामने खेळवले जातील. जे क्वालिफाय झालेले आहे क्वालिफाय साठी उद्या खेळणार आहेत त्यांनी बसनीवाडी किहीम यांनी सकाळी बरोबर 9 वाजता इथे उपस्थिती नोंदवायची आहे. त्याच्या पुढे जसे जसे आहेत त्यांनी सगळ्यांनी जवळजवळ 11च्या आत सगळ्यांनी जमायचंय. त्याच्या पुढील सामना होणार आहे एसबी चिंचवली वर्सेस सारळ. मित्रांनो की आपला हा पहिला वर्ष आहे आणि पहिल्या वर्षात आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. हॅलो. चला सलामीचे फलंदाज त्वरित पाठवायचे आहेत नाही तर आपल्याला नंतर अंधार पडला तर त्रास होईल. एक सूचना आहे सर्व खेळाडूंसाठी. बसनेवाडीच्या अक्षयची बॅट जर कोणी घेतली असेल तर ती कृपया आमच्या समालोचन कक्षामध्ये आणून द्यायची प्लीज. चला सलामीची जोडी आली आहे मैदानावर ज्या ठिकाणी आहे विध्वंसक फलंदाज रुपेश आणि साथीला आहे फलंदाज पंचेचाळीस धावांचं लक्ष समोर आहे. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी बामणसुरे संघाकडून रुपेश आणि अक्षय अशी सलामीची जोडी आलेली आहे. त्यांना रोखण्यासाठी आला गोलंदाज विराज. आजच्या दिवसातील सगळ्यात खतरनाक सामना या ठिकाणी सुरू आहे. चला फास्ट खेळायचं जरा टीम मीटिंग घ्यायची नाहीये. तेच तर राल गोलंदाज 1 2 3 स्टार्ट.
पहिला चेंडू बॅटच्या थोडं मागच्या बाजूला लागलाय चेंडू आणि नॉमॅन स्लॅन मध्ये चेंडू असल्यामुळे या ठिकाणी एक धाव मिळेल. बॅट कटचा इशारा केलाय पंचांकडे. रुपेशने पहिल्या चेंडूवर धाव घेतली आहे. संघाचं खातं उघडलं गेलंय. 45 धावांचं लक्ष आहे आणि आज जे पिच आहे खेळपट्टी जी आहे ती गोलंदाज आणि फलंदाज दोघांनाही अनुकूल आहे. कालचा दिवस गोलंदाजाने गाजवला, मात्र आजचा दिवस सर या ठिकाणी दोन्ही बाजूला आहे. या ठिकाणी मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडू येतोय. चेंडू सीमा पार 4 नोचा इशारा पंचांकडून येतोय. फ्री हिटचा इशारा. या 5 धावानंतर धावसंख्या वाढून 6 वर पोहोचली आहे. चेंडू झाले फक्त एकच आणि फ्री हिट वर खेळतोय फलंदाज अक्षय. फ्री हिट वर अक्षय या ठिकाणी खेळतोय. पाहूया फ्री हिटचा सामना कसा करेल. आपल्या संघाला जर 25 धावा करायची असेल तर निश्चितपणे पहिल्या षटकामध्ये हल्लाबोल होणं गरजेचं आहे या संघासाठी. फ्री हिट वर मात्र चेंडू खेळता आलेला नाहीये. बरोबर धोक्याचा इशारा. जोरदार अपील. फलंदाज मात्र सुरक्षित आहे. एकच धाव फ्री हिट वर भेटते. धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या 7. 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि धावसंख्या झाली 7. बिनबाद 7. स्ट्राईकवर येतोय रुपेश. 4 चेंडू रुपेशला भेटणार आहेत. पाहूया पुढच्या 4 चेंडूमध्ये रुपेश आणि अक्षय आपल्या संघाला कुठपर्यंत मजल मारून देतात. समोर 25 धावांचं लक्ष. पहिल्या 2 षटकांमध्ये अतिशय हाणामारी करावी लागेल. मानसिक दबाव गोलंदाज आणि क्षेत्ररक्षणावर निर्माण करावा लागेल, तेव्हा हा सामना जिंकण्याकडे मार्गक्रमण करू शकतो. रुपेशच्या बॅट मधून स्ट्रेट डाव चेंडू येतोय सीमारेषे पार. षटकार. पुन्हा एकदा चले मैदानामध्ये. या ठिकाणी रुपेश फायरिंग सुरू आहे. रुपेशची रुपेश या ठिकाणी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू सीमारेषेकडे वेग केला जातोय. सीमारेषे पार. बॅक टू बॅक षटकारानंतर चौकार. जरा चेंडू फास्ट फेकायचा आहे. गोलंदाजी सुद्धा जरा लगेच जायचं आहे. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. एक षटकार रुपेशच्या बॅट मधून आलाय. मागचा पराभवाचा सर वचपा काढण्याचा प्रयत्न असेल रुपेशचा. निश्चितपणे एका ठिकाणी षटकार, दुसऱ्या ठिकाणी चौकार. रुपेश चौकार उधळतोय. इथे मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा मनसुबा होता, पूर्णपणे हाणून पाडलाय या ठिकाणी गोलंदाजाने. रुपेश मात्र सुरक्षित आपल्या क्रीजवर. 25 धावांचं लक्ष आहे आणि लक्षाचा पाठलाग करताना आतापर्यंत धावा झालेल्या आहेत बिनबाद. 17 धावा झाल्यात. 17 म्हणजे खतरा सर. हा खतरा एकतर गोलंदाज झाला असतो. हो जोरदार अपील या ठिकाणी होत आहे. मात्र षटक समाप्तीची घोषणा पंच करतायत. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटक समाप्तीनंतर या ठिकाणी बामणचोरे संघाची धावसंख्या आहे बिनबाद 17. सर अजून खतरा बाकी आहे. 17 धावसंख्येवर पहिलं षटक संपतंय. 18 चेंडू मध्ये 28 धावांची गरज. तसं पाहायला गेलं तर अजून 10 विकेट. सगळे विकेट बाकी आहेत. जरा मॅच स्टार्ट टीम मिटिंग नाही घ्यायची प्लीज 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 प्लीज. पंच राम सर, पंच संतोष सर, जरा प्लीज टीम मिटिंग घ्यायची परवानगी नाहीये. जबरदस्त आयोजन या ठिकाणी झालेलं आहे आदिवासी 11 स्टार असोसिएशन तर्फे अलिबाग मुरुड प्रीमियर लीग 2022. आजच्या दिवसातील पहिला चेंडू हा 10:45 पडलाय. एकूण 11:15 वाजता, पण उद्याचा चेंडू हा थेट 10 वाजता पडेल याची आपण खात्री घेऊया. पडायलाच पाहिजे. गोलंदाज केतन येतोय आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक घेऊन. ओहो क्लीन बॉल
फलंदाज अक्षय इज ऍब्सोल्युटली गॉन. Bombay Vipat. बॅट्समॅन नाव सांगायचंय. फलंदाज राजेंद्र या ठिकाणी डावखुरा फलंदाज येतोय मैदानात. रुपेच्या साथीला पहिल्या षटक समाप्त झालंय. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर या ठिकाणी बळी गेलाय. राजा ऑन स्ट्राईक. दुसरा चेंडू राजासाठी असेल. हो हो निश्चितपणे मिस फिल्डिंगचा लाभ घेतलाय राजानं. आपलं वैयक्तिक खातं उघडलंय आणि स्ट्राईक दिली आहे पुन्हा एकदा या ठिकाणी रुपेशकडे. धावसंख्या झाली 18. खतरा टळलाय. 17 वरचा खतरा टळलाय आणि समोर येतोय विध्वंसक व्हेरी व्हेरी डेंजरस बॅट्समॅन रुपेश. केतनने पाहायला सुरुवात केली आहे. ओहो जोरदार अपील या ठिकाणी होत आहे. लेग बाईचा पायाला लागल्याची खूण केली आहे. लेग स्टंपच्या बाजूने चेंडू जात होता. नाबाद ठरवले पंचांनी मात्र अपील जोरात होतं. निश्चितपणे मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न असेल रुपेशवर. एक प्रेशर करण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून त्याची मानसिकता भंग पावावी आणि रुपेश आउट व्हावा. हा या अपीला मागचा हेतू. हा काही लपून राहिलेला नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज पाहायला सुरुवात करतोय. इथे मात्र रुपेशची बॅट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पाठवतोय. कव्हर पॉइंट सीमा रेषेवर 4 रन्स. थँक्यू डीजी जतीन. ओके चेंडू कुठे व्हॉलंटियर्सनी पण जायचं आहे लगेच. या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली आहे 22 धावा 14 चेंडू मध्ये. चौदा चेंडू मध्ये 23 धावांची गरज आहे आणि समोर आहे रुपेश सारखा विध्वंसक फलंदाज. केतनने पाहायला सुरुवात केली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू दिशा दिली आहे पॉइंट क्षेत्राची. धावसंख्या 2 ने वाढती आहे. जबरदस्त कन्फ्युजन झालं होतं. खराब थोडं प्रदर्शन. रुपेश मात्र सुरक्षित धाव सुद्धा घेतली आहे. धावसंख्या 200 धावसंख्या 24. जिंकण्यासाठी गरज आहे ती 13 चेंडू मध्ये 21 धावांची. इकडे मात्र दर्णे गुरुजींची खरं तर सर मी या स्पर्धेला आलोय तर फक्त दर्णे गुरुजींचं स्कोरिंग बघण्यासाठी. फार छान वाटतं दर्णे गुरुजी स्कोरिंग बघताना. रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्र नंबर 1 स्कोरर. बॅट टळपताय लॉंग ऑफ क्षेत्रात. रुपेश धोक्यात. ॲब्सोल्युटली मला धक्का. रुपेश इज गॉन. बॅट नंतर मात्र आपण वळतोय पुन्हा एकदा मैदानामध्ये. जेव्हा संघ विजयाकडे मार्गक्रमण करत होता सर ऐन मोक्यावर बाद व्हावा. रुपेश थोडीशी निराशा संघाच्या गोटामध्ये नक्कीच आहे. रुपेश फलंदाज ऋतिक या ठिकाणी उतरलाय. फलंदाजी करण्यास धाव संख्या हवी आहे. 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. बारा चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. दरम्यान
गोलंदाज योगेश सज्ज झालाय. योगेशला मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त चोप बसला होता सर. तो योगेश या ठिकाणी येतोय आणि फलंदाज स्ट्राईकवर येतोय. डावखुरा राजेंद्र. वाऱ्याची दिशा डावखुऱ्या फलंदाजाला अनुकूल आहे सर. पण आज डावखुरे फलंदाज चालले नाहीत हे पण या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. आज उजव्या हाताने खेळणारे फलंदाज मात्र अतिशय जुमामध्ये दिसत आहेत. योगेशने पॅव्हलियन एंड करून पळायला सुरुवात केली आहे राजेंद्रसाठी. येथे मात्र चांगल्या पद्धतीने हा चेंडू फील्ड केला गेलाय. अर्थात राजेंद्रने एक धाव काढली, आपलं खातं उघडलंय आणि संघाच्या खात्यामध्ये एका धावाची भर घातली आहे. पुढच्या 11 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. संघ जिंकणार का हा खरा प्रश्न या मैदानावर. आजच्या दिवसातील हाय व्होल्टेज सामना. अकरा चेंडू 20 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी टाकला गेलाय योगेशच्या षटकातील. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतो फलंदाज. ओहो, ऑफ स्टंपवर चेंडू ठेवलाय, हलकासा बाउन्स केलाय. चेंडू विकेट किपर रस्त्यामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद करतोय. 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज आहे सर. परंतु या समयी जर चेंडू मिस झाला तर निश्चितपणे पुढच्या चेंडूवर फलंदाज प्रेशर होतो. बघूया हे दडपण कसं झुगारून लावतोय फलंदाज. जबरदस्त फटका एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात. शानदार 6. जतीन धावसंख्या 31 जिंकण्यासाठी गरज आहे ती. 9 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. पाहूया 9 चेंडूमध्ये काय होत आहे. बॅटच्या बाहेरची कडा घेतली गेली. चेंडू हातातून निसटतोय. चेंडू डॉट जातोय. फलंदाज पुन्हा एकदा प्रेशर मध्ये येतोय. एका षटकारानंतर योगेशला पुढचाही षटकार पडेल की चौकार याची धास्ती वाढत असताना योगेशने मात्र पूर्णपणे बेट केलाय फलंदाज ऋतिकला. ऋतिक पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या फलंदाजी मार्कवर. योगेशने पॅव्हलियन एंड करून पाहायला सुरुवात केली आहे. ऑफ स्टंपच्या बाजूने चेंडू जातोय. पंच नाराज होतात. वाईडचा इशारा येतोय. पुन्हा एकदा जैसे थे जिंकण्यासाठी गरज आहे ती. 8 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. चेंडूपेक्षा 5 धावा फक्त सर एक्स्ट्रा आहेत आणि या फॉर्मॅटमध्ये या धावा होऊ शकतात. अजून बरेचसे फलंदाज बाकी आहेत. मात्र प्रत्येक चेंडू हा लाख मोलाचा असेल बामणसुरे संघासाठी आणि खास करून ऋतिकसाठी या समयी. जबरदस्त यॉर्करचं प्रदर्शन पाहिलं आपण. या यॉर्करवर मात्र कुठलंही उत्तर नाही. ऑफ स्टंपच्या बाजूने जाणार हा यॉर्कर मात्र खेळण्याचा याचं शॉर्ट मध्ये रूपांतर करण्यामध्ये अपयश आलंय. डॉट चेंडू जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज हावी होतोय फलंदाज ऋतिकवर. राऊंड विकेटचा मारा या ठिकाणी असेल. काही वेगळे मनसुबे घेऊन योगेंद्र पळायला सुरुवात करतो योगेश. अकोट टापायचा चेंडू या ठिकाणी निश्चितपणे होता. चेंडू पकडला गेला. एक धाव धावून काढली आहे आणि सफल. सुंदर थ्रो आणि सुंदर कलेक्ट केला गेलाय. दरम्यान षटक समाप्तीची घोषणा पंचांनी केली आहे. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झाली 33. जिंकण्यासाठी गरज आहे ती. शेवटच्या 6 चेंडूमध्ये शेवटच्या षटकात 6 चेंडू आणि 12 धावा. प्रत्येक चेंडूवर आजच्या दिवसातील सर्व सामने हे रोमहर्षक झालेत. सहा चेंडू 12 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 2 धावांची गरज आणि स्ट्राईक होते फलंदाज राजेंद्र. ऋतिक सॉरी. बॅटच्या बाहेरची कडा. निश्चितपणे बॅट खेळचा इशारा येतोय. त्यामुळे ही धाव ऋतिकच्या खात्यामध्ये जमा होते.
धावसंख्या झाले 34. जिंकण्यासाठी गरज आहे ती 5 चेंडूमध्ये 11 धावांची. 5-11. पाच चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. थोडं प्रेशर नक्कीच असेल रोहितवर. या धावा वाचवायच्या आहेत, संघाला विजयी करायचा आहे. समोर प्रेशर अर्थात फलंदाज डावखुरा फलंदाज राजेंद्र सुद्धा तेवढंच असेल. थोडा अंधार पडतो मित्रांनो, चेंडू दिसणार नाही या फलंदाजाला, त्यामुळे आपण जरा घाईत खेळायचं आहे. अकोट टप्प्याचा चेंडू बॅटच्या बाहेरची कडा पावया होत आहे का? राजेंद्र इज गॉन बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू नितीन. तर टीम मीटिंग घ्यायची नाहीये राम सर, त्यांना सांगायचं आहे आणि फलंदाजाचं नाव सांगायचं आहे प्लीज. संदीप. 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 2 षटकारांची गरज आहे किंवा 1 षटकार 1 चौकार आणि 1 धाव. 4 चेंडू 11 धावांची गरज आणि समोर फलंदाज आहे संदीप. नॉन स्ट्राईकला ऋतिक. हा चेंडू घेऊन पळतोय गोलंदाज. जबरदस्त चेंडू फेक या ठिकाणी पाहायला मिळेल. पाहूया आणि या ठिकाणी संदीप इज गॉन. संदीप बाद होतोय, धाव बाद होतोय, तंबूच्या दिशेने परततोय. नाव आहे काय नाव? निलेश. दिनेश. हो हो हो. सामना सर अतिशय रंग बदलतोय. असं वाटत होतं की रुपेशचा संघ सहज या धावा करू शकेल, मात्र रुपेश बाद झाला आणि सामन्याला काही वेगळं वळण या ठिकाणी लागलं. बाकीचे फलंदाज मैदानात जात आहेत, पंचांना म्हणतात येस सर मी आलो आणि गेलो. अगदी असंच चालू आहे. कुठले लेक्चर करत नाहीयेत, एकही लेक्चर करत नाहीयेत. कॅम्पस छान आहे. चेंडू हवेमध्ये झेल होतो का पाहूया. आणि हा झेल सुटला आहे, मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. धावसंख्या 1. जिंकण्यासाठी गरज आहे ती 1 चेंडूमध्ये 10 धावा. शेवटचे षटक रोहितने मात्र लाजवाब फेकले आपल्या संघासाठी. यू टर्न मिळालाय सामन्याला. हीच खरी खासियत आहे सर क्रिकेटची. असं वाटतं की सामना संघ जिंकेल आणि ऐन टर्न असा मिळतो की जिंकत आलेला संघ कितीतरी वेळा आपण हारताना पाहिलाय. क्लीन बॉल फॉर गन बॅक टू द पॅव्हिलियन. मोठा हात संघाला बसतोय. पण सर जास्तीत जास्त अशा प्रकारचे सामने दक्षिण आफ्रिकेच्या वाट्याला आलेले आहेत. प्रत्येक वेळेस हरलेले आहेत. दरम्यान या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार जातोय ताडवागे संघाचा रोहित. कारण 12 धावा हव्या असताना त्याने फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 बळी घेतले. त्यामुळे रोहित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. रोहितने यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन या ठिकाणी जायचं आहे. सर खरं तर बॅग भेटायला जायचं. प्लीज प्लीज सगळं बामणसुरे संघ मैदान जायचं आहे. हीच खासियत आहे सर या स्पर्धेची. जोपर्यंत रुपेश मैदानात होता तोपर्यंत काही चिंता नव्हती, मात्र रुपेश आऊट झाला आणि सर्व संघ या ठिकाणी पराभवाच्या खाईत लोटला गेला. श्रेयस बामणसुरे क्वालिफाय झालेला आहे.